नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे फेर तपासणीसाठी सुरू झालेली आहे प्रक्रिया। यामध्ये बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे रद्द होणार आहे आणि बऱ्याचशा महिलांकडून पैसे देखील वसूल करण्यात येणार आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची न्यूज पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी। चला तर जाणून घेऊया कोणत्या महिलांच्या खात्यातून पैसे हे वसूल होणार आहेत आणि कोणत्या महिलांवरती कारवाई देखील होणार आहे। व्हिडिओला सुरू करूया आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, लाडकी बहीण योजना 2024 मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरू केलेली योजना आहे। या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात होते। मात्र महायुतीच्या सरकारने आता नुकते झालेल्या इलेक्शनमध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये महिलांना देऊ असं आश्वासन दिलं होतं। मित्रांनो, महायुतीचा विजय झालेला आहे आणि आता महायुतीचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेमध्ये खूप मोठे बदल केलेले आहेत। असे बदल केलेले आहेत की ज्या बदलामार्फत बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे रद्द होणार आहेत आणि बऱ्याचशा महिलांच्या खात्यातून पैसे देखील वसूल करण्यात येणार आहेत। तसेच बऱ्याचशा लाडक्या बहिणींवर कारवाई देखील करणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणूनच घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आता यामध्ये पुन्हा लाडक्या बहीण योजनेचे अर्जदारांचे केलेले अर्ज परत एकदा फेर तपासणीकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून पडताळणी प्रक्रिया चालू झाल्यात आली आहे। पुन्हा एकदा लाडक्या बहिणीचे अर्ज हे चेक होणार आहेत आणि ह्या अर्ज चेक झाल्यानंतर ज्या महिलांचे अर्ज हे फ्रॉड असतील, ज्यांचे डॉक्युमेंट्स डुप्लिकेट असतील किंवा इतर कुठलीही योजनेचा त्यांनी उल्लंघन केलेलं असेल किंवा ज्या महिलांना ऑलरेडी महाराष्ट्र शासनाच्या योजना चालू आहेत त्या महिलांनी देखील ह्या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिलांवरती देखील कारवाई करण्याचे इथे आदेश दिलेले आहेत। पुढील हप्त्याची रक्कम जी आहे ती 2100 रक्कम ही कधी मिळणार आहे हे एकदा अपडेट पाहून घेऊया। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या योजनेच्या भत्त्यामध्ये वाढ करायचे आश्वासन शासनाने दिलेले होते। यानुसार 1500 ऐवजी आता महिलांना 2100 रुपये महिना मिळणार आहे, मात्र यासाठी फेर तपासणी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर। मित्रांनो, अशी माहिती भाजप नेते सुधीरजी मुनगंटीवार यांनी देखील माहिती ही दिलेली आहे। लाभार्थ्याची अर्जाची चांगली व्यवस्थित तपासणी सुरू झालेली आहे। अर्ज नोंदणी प्रक्रियेत काटेकोरपणे जिल्हा स्तरावरती पालन करायचे आदेश देखील महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेले आहेत। या योजनेमध्ये बनावट कागदपत्र यांचा वापर हा लाभ घेण्याकरिता केल्याने ज्या महिलांनी बनावट कागदपत्र देऊन ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा प्रत्येक महिलावरती गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असून त्याचबरोबर त्यांच्या खात्यातून आत्तापर्यंत जे 7500 रुपये जमा देखील करण्यात आलेले आहेत ते देखील वसूल करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत। तसेच लाभार्थ्यावर कठोर असे निर्बंध देखील लावण्यात आलेले आहेत। या लाडक्या बहिणीमध्ये मासिक 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन निवडणुकीच्या दरम्यान शासनाने महिलांना देण्यात आले होते, परंतु यामध्ये फक्त पात्र महिलाच योजनेचा लाभ घेणार आहेत। ज्या अपात्र महिला ठरणार आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई इथे करण्यात येणार आहे। म्हणजे की मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे फ्रॉड आहेत, ज्या महिलांनी फसवणूक केलेली आहे त्या महिलांवरती कारवाईचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहेत। या संदर्भात महत्त्वाचे अपडेट पहा। अपात्र झालेल्या अर्जावर कडक कारवाई। या योजनेचे पारदर्शकता राखण्यासाठी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने या अर्जाची तपासणी प्रक्रिया सुरू केलेली आहे। अपात्र असलेल्या अर्जदारांना यामध्ये वगळून फक्त जे पात्र महिला आहेत, ज्या योजनेसाठी पात्र आहेत त्याच महिलांना इथून पुढे 2100 रुपये महिना हा मिळणार आहे आणि ज्यांनी बनावट कागदपत्र लावून महिलांनी लाभ घेतलेला आहे त्या महिलांवरती कारवाई देखील होण्याची शक्यता इथे दाखवलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्या अकाउंटवरतून जे पैसे गेलेले आहेत ते सुद्धा वसूल करण्याचे इथे आदेश देखील दिलेले आहेत। मित्रांनो, ही होती अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात। दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि मित्रांनो, तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ही तपासू शकता। म्हणजे तुमचा अर्ज रद्द झाला आहे
की तुम्ही यासाठी पात्र आहात हे तुम्हाला त्यामध्ये कळून जाईल। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांचाही यामध्ये नक्कीच फायदा होऊन जाईल। आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन। धन्यवाद मित्रांनो।